आनंदारा आनंद काय नक्की कसला विचार करताय? नाही काही नाही, मला ऑफिसला जावं लागणार आहे कारण खूप कामं पेंडिंग आहेत. खूप साऱ्या डील्सच्या मीटिंग शेड्यूल करायच्या आहेत. समरला त्यातलं काही माहित नाही, म्हणजे छोट्या छोट्या डील्स विषयी त्याला काहीच माहित नाही, काही अंदाज नाही. मला 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 असं वाटतं मी गेलं पाहिजे ऑफिसला. गरज आहे त्याला माझी. मीच जातो. आनंदादा थांबा तुम्ही नका जाऊ ऑफिसला. अगं समरला गरज आहे माझी. मला गेलं पाहिजे. त्यांना तुमची गरज आहे हे माहिती आहे ना तुम्हाला? हो म्हणूनच तर म्हणतोय ना मला ऑफिसमध्ये जावं लागेल. नाही पण मी वेगळं म्हणते. त्यांना तुमची गरज आहे हे त्यांना सुद्धा कळायला हवं. आनंदाला कधीतरी थोडा ॲब्सेन्स बरा असतो पेक्षा गरजेचा असतो समोरच्याला आपली किंमत कळण्यासाठी. हो मला कळतंय हे त्यांना कदाचित त्रास देईल, पण आत्ता त्याची गरज आहे आनंदाला. नाही तर मी तुम्हाला असं वागायला सांगितलं नसतं, कधीच सांगितलं नसतं. पण आनंदाला आत्ता त्यांना कळू दे की तुम्ही नसल्यामुळे ना काम अडतंय. तुम्ही किती चांगल्या पद्धतीने काम करायचात, तुमच्यामुळे किती चांगल्या गोष्टी घडून जात होत्या. त्यांना लक्षही घालावं लागत नव्हतं त्या गोष्टींमध्ये. या सगळ्या गोष्टींची आत्ता त्यांना जाणीव व्हायला हवी. पण ही जाणीव कशी होणार त्याला? तुमच्यामुळे त्यांचा भार हलका होतोय हे तुम्हाला इथे बसून कळतंय ना, तुमच्या लक्षात येत आहे ना. मग त्यांना ऑफिसमध्ये बसून नाही लक्षात येणार? पण या सगळ्यांना खूप खूप नुकसान होईल. हो हे तर होईल दादा. आत्ताचं नुकसान उद्या होणाऱ्या खूप मोठ्या नुकसानापेक्षा कमीच असेल ना. आपल्याला ते टाळायचंय. मुळात आपल्याला ना माणसांची गरज असते आणि आपल्याला माणसांना सांभाळून घ्यावं लागतं. प्रत्येक वेळी ते राग आला म्हणून माणसं तोडून नाही टाकू शकत. आणि ह्याचं रिअलायझेशन ज्याचं त्याला व्हावं लागतं. ते मनाने चांगले आहेत, पण चांगली माणसंही आजारी पडली की त्यांना बरं वाटावं यासाठी थोडंसं वाईट कडू औषध द्यावं लागतं ना, त्यांना आवडलं नाही तरी. हे सगळं चुका सगळ्यांकडनंच होतात आनंदाला, पण संशयाच्या बळावर एखाद्याला गुन्हेगारच ठरवून टाकणं हे चुकीचंच आहे ना. मुळात राजवाड्यांना हे स्वतःचं स्वतः जाणवलं पाहिजे, आणि ते पण खास करून तुमच्यासारख्या मित्रांच्या बाबतीत. पण स्वानंदी वहिनी या सगळ्यामध्ये समरचं प्रोफेशनली खूप नुकसान होईल, त्याचं काय? अहो प्रोफेशनल नुकसान भरून काढता येतं, पण आयुष्यातली माणसं ती दुखावली जातात ना. ते पर्सनली जे काही वागलेत ना आता तुमच्या बाबतीत ते नुकसान खूप जास्त मोठं आहे, आणि त्यांनी काय केलंय हे त्यांचं त्यांनाच कळायला हवं. बरोबर बोलतेय स्वानंदी, मला पटतंय तिचं. जोपर्यंत समरला त्याची चूक स्वतःहून रिअलाइज नाही होत ना, तोपर्यंत तू नाही जायचंस ऑफिसला. पण हे असं सगळं किती काळ करायचंय? हो मी सांगते ना तुम्हाला. पण माझं घर आहे, मुलं आहेत, खर्च आहे, हे सगळं कसं मॅनेज होणार? घरात बसून पोट नाही ना भरत वहिनी. मला कळतंय दादा, पण तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमचा पगार चालू राहील. मला माहित नाही. नाही मला माहिती आहे सगळं नीट होणार आहे. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. तुझ्यावर विश्वास आहे ग हो बस. आणि हे काय मला ह्या दोन अशा चेहऱ्यांना बघायची सवय नाही. हा छान हसून दाखवा बरं आता मला.